आयुष्यात मित्र असलेल्या सोबत सर्व काय होतो पण आपका द्वारका नगरी में बहुत बहुत स्वागत है। समोरच मंदिर आहे भडकेश्वर महादेवचा। तर मंडळी आता आम्ही द्वारका स्टेशनवरून चाललो द्वारका मंदिराजवळ बघू शकता आपण। हा पाठीमागे द्वारका स्टेशन आणि आता चाललो आपला दोस्त लाइक करो सब्सक्राइब करो लाइक बना दूंगा। आपका 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 द्वारका नगरी में बहुत बहुत स्वागत है। तो हम आ गए हैं द्वारका नगरी में। मेरे को डाला है पीछे और यहाँ हमारी मंडली आमची रात्री 10 वाजताची ट्रेन आता आम्ही आधी मॉर्निंग 7 वाजता आणि त्या रिक्षावाल्यांचा लगेच झालेला आहे। तर नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत भगवान श्रीकृष्णाची पवित्र नगरी द्वारका धाम येथे। गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर हिंदू धर्मातील 4 धामांपैकी एक मानले जाते। बघू शकता मित्रांनो, प्रॉपर एकदम कृष्ण सदास येते, खुद का ब्रांडिंग है, खुद ने हमने रेडी किया है। चलो फिर अब जाते मस्त दर्शन वगैरह करते हैं। पहले नाश्ता करेंगे, बहुत भूख लगी है, जोर की बहुत भूख लगी है। नाश्ता करेंगे और मंदिर में दर्शन करने के लिए जाएंगे। प्रॉपर ड्रेसिंग मध्ये भाव चालत मग यायला माझं वाट लावले ते मंत्र बोलतोय प्रतीकाने का पैसे जास्त गेले वाटतं। व्हिडिओ नाही आगने देवा मनवा सुरक्षतो विद्येनो देवावतारमणि भद्रां तणे द्विपीडियां देवा भद्रां पक्षे मातृजत्रा इष्टाय रंगै तुष्टुवागु सतनुदेते महि देवाहितं जतायु ते किती रुपये होते ते विचारो नंतर बोलाल मागची माहिती आहे काय एक वरती एक खाली ठीक आहे ना। तर तुम्ही बघू शकता आता जो द्वारकाधीश मंदिराचा जो झेंडा आहे, कळसाचा झेंडा, तो आता चेंज करतायत। बघू शकता, थांबा जरा, आताच आधीचा जो झेंडा होता तो त्याही उतरवलाय आणि दुसरा आता झेंडा चेंज करतायत। मंडळी आता आम्ही जाणार दर्शनाला, दर्शन वगैरे घेऊ तिथे। आता मोबाईल सबमिट करू कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे। आता आलोत मंदिराजवळ, दर्शन वगैरे झालंय आमचा आणि मंदिराचे तर आता मस्त फोटो वगैरे काढणार आहोत आम्ही। बघू शकता आपलं आता समोरच मंदिर आहे, मंदिराजवळ आलोत आपण। बघू शकता बॅक साईडला मंदिर आहे आपल्या आणि आपली पब्लिक। मित्र आयुष्यात मित्र असलेल्या सोबत सर्व काय होतो कारण की बघा आम्ही एवढे दिवस प्लॅन केला का जायचंच आहे आणि इच्छाशक्ती सुद्धा पाहिजे, एक महत्त्वाची गोष्ट आहे। तर आता दर्शन वगैरे झालं आहे, एक धाम आमचा पूर्ण झाला, अजून 3 धाम आहेत ते पण करू पूर्ण। मित्रासोबत असले की सर्व काय होतो, फक्त प्लॅनिंग करणारे मित्र पाहिजे। तर चला मग आता फोटो सेशन वगैरे आम्ही करू, इथं फोटो वगैरे काढणार। जिंदगी जिंदाबाद। तर चला मग, ठीक आहे, राधे राधे, जय श्रीकृष्ण। समुद्रकिनाऱ्यावर वसलेले भव्य मंदिर पाहताच मनाला एक वेगळी शांतता मिळते। मंदिराची उंची, वास्तुकला, भक्तांची गर्दी आणि जय द्वारकाधीशचा गजर
वातावरण आणखी भक्तिमय बनवतो. तर मंडळी आता चाललो जेवणासाठी भोजनालयामध्ये. रेस्ट करून इथं 30 रुपयामध्ये जेवण असतं. बघू शकता भोजनालय तुम्हाला दाखवतो थांबा. हा भोजनालय ट्रस्टकडून जेवणाचा 30 रुपयाला. आलो तर आम्ही जेवायला. बीचमध्ये दाल भात भाजी चपाती चपतायत. काला कोकम, हे काला कोकम. असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी मथुरा सोडल्यानंतर द्वारका नगरी इथंच वसवली आणि इथूनच त्यांनी राज्य केले. त्यामुळे या ठिकाणाला खूप मोठा धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. मंदिरात प्रवेश करताना जाणवणारी सकारात्मक ऊर्जा आणि समुद्राच्या लाटांसोबत मिळणारी शांतता हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. तर मित्रांनो आता आम्ही शिवराजपूर बीचला चाललो. द्वारकेला सकाळी दर्शन वगैरे घेतला आणि बार्गेनिंग वगैरे आम्हाला 1000 रुपये बोललेलं सोडायचं फक्त आणि बार्गेनिंग केला. आता 300वर आलं त्याला डायरेक्ट. 300वर 280वर बार्गेनिंग स्वतः कौशल ढाणे डायरेक्ट त्याला 280वर आणला. आता चाललो शिवराज बीचला. की आता फिरू तिथं ॲक्टिव्हिटीज करू आणि मग रिटर्न परत येऊ आपल्या रूमवरती आणि संध्याकाळी परत अजून दोन टेम्पल आहेत ते करू. आणि उद्या अजून एक्सप्लोर करायचे. चाललो फिरायला. हे डुलते डुले. अरे यार कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं. मंडळी आता आम्ही शिवराजपूर बीचवर आलेलो आहोत आणि जरासा नाश्ता वगैरे करणार आहोत. मॅगी मागवले सगळ्यांसाठी आणि हे बघू शकता मॅगीसाठी हापापलेत सगळेच. आम्हाला आता लागले भूक. आम्हाला लागले भूक. एवढाच की आम्हाला म्हणजे राज भिल्लारे यांना भूक लागलेली आहे. हा बघा याला एक झोप काढले त्यांनी डुलेट कोणाचा मंडल कोणाचा एकाचा नसून तो सगळ्यांचा असल्या कारणाने सगळ्यांना खायला लागेल. खाने का खाने का सबने खाने. बाय बोला खाने का तो खाने का. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो अरे कहना क्या चाहते हो. शिवराजपूर बीच वरती आणि बघू शकता बीच सनसेट आहे. आता एक नंबर सनसेट आलाय. बोट राइडिंग थोड्या वेळात आम्ही बोट रायडिंग पण करणार आहोत. याच्याशी बताने वाला है हमको. नहीं 1 किलोमीटर सभी आपको मेरी तरफ से मैं आपको किसकी में मजा आने वाला है वो. वहाँ पे मैं सेटिंग कर दूंगा. आता आम्ही आहोत शिवराजपूर बीचला आणि आम्हाला भेटला आहे पिक्चर मधला विल्लेरो. अरे कहना क्या चाहते हो. हिरो. आणि आता इथे आम्ही करणार आहोत राईड आणि राईड करण्यासाठी त्याची स्वतःची बोट आहे आणि आम्ही आता राईड करणार आहोत. तो नेणार आहे आम्हाला आता बार्गेनिंगचा त्याच्या विषय चालू आहे. इन्फॉर्मेशन दे. मग तुम्हाला आम्ही डायरेक्ट भेटू बोटीमध्ये. चला. अभी मजा आएगा ना भिड़ो. यहाँ पे राउंड लगा दूंगा मैं. पर्पस है यहाँ पे रुपये कम कर देंगे आपको. अरे आपको ओ माय बेबी, ओ माय बेबी बेबी. सनसेट मित्रांनो कडक आलाय. एक नंबर सनसेटची मजा तुम्ही घेऊ शकता. आम्ही पण घेतो, तुम्ही पण घ्या. इथं उंट पण आहेत. लय भारी उंट आहेत. राजस्थानवर आणतात त्यांना. आणि आमचा उंट हा बघा उंट. हा वाडा ए काशा भाऊ. आणि आम्ही आलो शिवराजपूर बीचला
घेतला आणि आता इथे बार्गेनिंग चालू आहे आणि तो पण ऐकत नाही आणि आम्ही सुद्धा ऐकणाऱ्यातलं नाही आहोत. त्याच्यामुळे मॉडेल पण वागणार नाही ऑलवेज. आणि आम्ही आमचं श्रीमान दादा बोलून गेलेला आहे चालटी गेली तरी चालतील. इकडे शौकीन सनद भोईर असतील फोटोंचे शौकीन आणि कल्लूताईचे दिवाने. त्यानंतर मल्लूताई ब्लॉग मध्ये त्यांनी आधीच सांगितलं होतं की नाव घेऊ नका आपल्या वहिनीचं, पण आम्ही घेतलं त्याबद्दल आम्ही दिली. हा नालायकावर रिकार्ड कोसळलाय. जिथं जिथं आम्ही जातो तिथं याचा काय फक्त कायाचा दुसरा काय सुचतच नाही, फक्त कायाचा. त्याच्या माग याला बाराच होतो. आणि आमचे आय पिक्चरामधले हिरो कुठे तो त्याने आम्हाला सक्त नकार दिला रायडिंग साठी. त्याच्यामुळं मंडळ थोडस अपसेट असल्या. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. अब आए रे, अब क्या बोल रे, अब तो नहीं समझ आ रहा है रे. आता आम्ही आता निघालोय आणि आम्हाला गाडी काय दिलं नाहीये. करत आलो. आणि तुम्ही पाहू शकता पाऊस वगैरे होती कसं बसलो कसं बसलो अरे हा रस्ता. तुम्हाला काय बोलायचं आहे काय बोलायचं लवकर आम्हाला. तर आता आलो तर केसर दूध प्यायला. जस्ट फ्रेश वगैरे झालो, सगळं फिरून वगैरे आलो आणि जेवलो. फ्रेश होऊन आलो, जेवलो आणि आता सगळे पोरं बोलवती केसर दूध प्यायला जाऊ. आता केसर दूध प्यायला आलो. बघू शकता केसर दूध. मित्रांनो आता आमचा दिवस दुसरा आहे आणि आज चाललो तर नागेश्वर ज्योतिर्लिंगला. आणि आमच्या इथं म्हणजे आम्ही जिथं रूम घेतले तिथं ते काका आले, ते आले दिल्लीवरून सायकल घेऊन आलेत ते. तर काका अंकल आपका सफर कैसा था? ई बाईक ट्रॅव्हलिंग म्हणजे बघू शकता तुम्ही अंकल ई बाइक से आहे मतलब चैनल का नाम है. करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता नाम है उनका चैनल का नाम है वो. काका आले दिल्लीवर ना सायकल घेऊन. बघू शकता जिद्द आणि मेहनत. काका बोलते आप क्या करते हो? मैं आर्टिस्ट वर्क है मेरा, ब्लैक प्रिंटिंग वगैरह ये होता है ना. ये है. अब आप दिल्ली जाओगे? अब दिल्ली जाएंगे. दिल्ली के बाद कौन सी ट्रिप है? दिल्ली के बाद मेरा ट्रिप रहेगा इधर का हिमाचल वगैरह का. हिमाचल प्रदेश. हिमाचल जाएंगे ना, फिर वहाँ से लेह लद्दाख का बनाएंगे. साइकिल पे. यार दोस्तों आज जाने वाले हम पहले जाने वाले हम बडकेश्वर महादेव. तर मित्रांनो बघू शकता आमचा कालचाच रिक्षावाला त्याला चाललाय आज पण आज नेत आहे आम्हाला मस्तपैकी बडकेश्वर महादेवाला. आपली पब्लिक बघू शकता. अरे चला भोले बाबांचा जयघोष झालेला इथं आणि भाऊ आमचं सगळं फिरवणार आहे. आपले फिरवणार आहे आम्हाला. अब आ गए हम बडकेश्वर महादेव. वो देखो आप देख सकते बडकेश्वर महादेवच्या इथं आलो म्हणजे आता दर्शन वगैरे करणार आहोत. सुरुवात बडकेश्वर महादेव या मंदिरापासूनच केले. अजून आहेत 7-8 प्लेस आहेत ते पण एक्सप्लोर करणार आहोत दिवसभरात. आणि तुम्हाला दाखवतो इथून मंदिर कसला भारी दिसतो तो. बघू शकता तुम्ही समोरच मंदिर आहे बडकेश्वर महादेवचा. सुंदर मूर्ती बनवले. स्थानिक लोकांच्या मते हे
हे मंदिर हजारो वर्ष जुनं असून भगवान शिवचे अत्यंत पवित्र स्थान आहे. समुद्राच्या लाटांमध्ये उभं असलेले हे मंदिर पाहताना खूप शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आलोत आणि बीच तुम्हाला दाखवतो. एवढा क्लीन बीच आहे इथला, दाखवतो. हा बघा, एवढा क्लीन आहे, गोव्याची वाईब येते, सुपर. आणि भडके आता आम्ही आलो भडकेश्वर महादेवला आणि बघू शकता बॅक साईडला. आणि आपली पब्लिक आता मस्तपैकी जयघोष होणार आहे. ओम नमो पार्वती हर हर महादेव, भडकेश्वर महादेव की जय. चलो भोगल धाम जाएंगे. भोगल माता जी का दर्शन तो अब हम जा रहे हैं भोगल धामला चाललो मित्रांनो. तिथं एंट्री केली आता गेटची. रुक्मिणी मंदिरला चाललो आता. तर मित्रांनो आता आलोत रुक्मिणी मंदिरात. आणि विशेष सांगायचं झालं तर या मंदिराचं असं आहे की श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता सगळे भाविकांनी फक्त श्रीकृष्णांचेच फक्त दर्शन घ्यायचे आणि रुक्मिणी माताचं दर्शन कोणीही घ्यायचं नाही. त्याच्यामुळे एकदा रुक्मिणी मातेने श्रीकृष्णांना सांगितलं की जे येतात ते फक्त माझं दर्शन घेतात, तुमचे दर्शन घेतात, माझं दर्शन घेत नाही. त्याच्यामुळे श्रीकृष्णांनी रुक्मिणी मातेला म्हणजे इथे वरदान दिलेलं आहे की जे पण भक्त येतील ते पहिले तुमचे दर्शन घेतील. आणि त्याच्यामुळे हा रुक्मिणी मंदिर म्हणून फेमस आहे. आणि आपण आलो रुक्मिणी मंदिरात, पहिले दर्शन घेऊया. द्वारिकाधीश का दर्शन करो तब, और आधा तीर्थ यहाँ माता रुक्मिणी दर्शन करो तब. जब दोनों दर्शन करो तीर्थ आपकी परिपूर्ण. आने वाले यात्री यहाँ दो कार्य करते हैं. पहले अंदर सभी द्वार में जाके दर्शन करेंगे. दर्शन करके जब नीचे उतरेंगे सभी यात्री को जल का पानी का प्रसाद पीना. मंदिर का मुख्य प्रसादी जल है और इसी मंदिर में आने वाले यात्री यहाँ जल का पानी का दान करने का महिमा है. परिवार सर्व पितृ निमित्त 200 रुपये जलदान. मंदिरात येणारे भक्त विशेषतः पाण्याचं दान करतात, कारण रुक्मिणी मातेला लागलेली ताण्याची कथा इथे खूप प्रसिद्ध आहे. मंदिराच्या सभोवताली शांत वातावरण आणि समुद्राच्या जवळचा परिसर भक्तांना वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देतो. मित्रांनो आता आपण आलोत भोगलधाम, भोगल मातेचं दर्शन घ्यायला. मस्त मंदिर आहे, बघू शकता आपण. मंडळी आता आपण आलोत मकरध्वज मंदिरात, म्हणजे हनुमानांचे पुत्र मकरध्वज यांच्या दर्शनासाठी आलोत. इथली आख्यायिका अशी सांगितली जाते की जेव्हा त्या हनुमानांनी श्रीलंकेला उड्डाण घेतलेली, जेव्हा सीतामाईला रावणाने पळून नेलेली, तेव्हा हनुमानांनी उड्डाण केलेली सर्वात मोठी उड्डाण तेव्हा केलेली. तेव्हा हनुमानाला घाम आला, तेव्हा त्या घामाचा थेंब खाली पडला आणि एका मगरीच्या पोटात गेला आणि त्याच्यापासून मकरध्वजांचा जन्म झाला, अशा ते काही सांगितली जाते. तर आता आम्ही आलो तिथं दर्शन वगैरे करणार आहोत. आणि थोड्याच वेळात ज्योतिर्लिंग आहे आमचं एक, तो एक करणार आहोत. आणि अजून 2-3 प्लेस आहेत ते पण एक्सप्लोर करायचे. तर चला मग जाऊया आता. आणि आता ज्योतिर्लिंगला नागेश्वर ज्योतिर्लिंगला जाणार आहोत. आणि तिथून आम्ही जरा सुदर्शन सेतू वगैरे थोडं फिरू आणि मग घरी जाऊ.
आता आलो तर ऋषीमुनी हो का आश्रम आहे जो आश्रमात आलोत आता. देवीचं मंदिर आहे कुठलं तरी, बघू शकता तुम्ही. आळंदीवरनं आणलीत मेंढरा, आता जेजुरीला चाललीत. तर मंडळी आता नागेश्वर ज्योतिर्लिंगला आलेलो आहोत. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे नागेश्वर ज्योतिर्लिंग. काल एक ज्योतिर्लिंग झाला आमचा, आता दुसरं ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. तर बघू शकता, दाखवतो तुम्हाला मंदिर, सुंदर मंदिर आणि शंकर भगवानाची या मोठी मूर्ती पण आहे. आलेलो आहोत आम्ही ज्योतिर्लिंगला. भगवान शिवांच्या 12व्या ज्योतिर्लिंगांपैकी हे एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचं ज्योतिर्लिंग मानलं जातं. हे मंदिर द्वारकापासून जवळ असून समुद्र किनाऱ्याजवळ वसलेलं आहे. पुराणानुसार भगवान शिवांनी येत्या आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी प्रकट होऊन दारुक नावाच्या राक्षसाचा नाश केला होता. त्यामुळे या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. तर मंडळी आता आम्ही इथं आलोत लाईट हाऊसला, आणि लाईट हाऊसला वरती वगैरे गेलेलो आम्ही. इथं वरती जाऊन आलो आणि बघू शकता खूप भारी बीच आहे आणि क्लीन पण आहे. खूप क्लीन बीच आहे हा. आणि नुसता सुंदर बीच आहे. आमचा प्रवास वगैरे झाला आहे. आता हा लास्टचा पॉईंट झालेला तो पण पूर्ण केला. तो जाऊ आता उद्या घरी. वन साईड वाघासारखं निघतं मग उद्या आता 11च्या ट्रेननी. आलोत गुजरातला, पण वाईब येते गोव्याची. एवढं भारी बीच आहेत, क्लीन बीच आहेत. फक्त साफसफाई ठेवत नाही एवढाच. पुष्पांजलिं मया दत्ता गृहाणां परमेश्वरे माता की जय, कालिका देश की जय, धर्मवीर अधर्म का प्राणियों में विश्व का गौ माता की जय. नमः पार्वती पतये.
द्वारकाधीश मंदिराजवळ असलेला प्राचीन गोमती घाट हे ठिकाण श्रद्धा, इतिहास आणि भक्तीचा अद्भुत संगम मानलं जातं. असं म्हणतात की गोमती नदीत स्नान करून द्वारकाधीशांचे दर्शन घेतल्याने पुण्य प्राप्त होतं. इथल्या जुन्या दगडी पायऱ्या, शांत वातावरण आणि समुद्र किनाऱ्याचा सुंदर नजारा हे प्रत्येक भक्ताला वेगळीच अनुभूती देतो. तर मित्रांनो, आमचा प्रवास पूर्ण झाला आहे आणि सगळे प्लेसेस आम्ही फिरलो. तर आम्हाला इथे रिक्षावाले भाऊ भेटलेले, ते एवढे भारी आहेत म्हणजे त्यांनी आम्हाला सगळं इतिहास वगैरे इथला कुठल्या मंदिरांचा आहे, जेवढे मंदिर आहेत त्याचा इतिहास पण सांगितला आणि एवढा भारी प्रवास झाला की खूप सुंदर प्रवास झाला. आणि त्यांनी आम्हाला 8 ते 6 सांगितलेलं, पण आता वाजलेत 8 वाजलेले आहेत रात्रीचे आणि 2 तास लेट झालेला आहे. परंतु सुंदर असं त्यांनी प्रवास करून दिला आहे. प्रतापभाई रिक्षावाला त्यांचा आणि फिरवलं तुम्ही आम्हाला. आणि त्यांचा नंबर मी म्हणजे तुम्ही कधी आलात तर त्यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आलात तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एकदम सुंदर आणि जॉली माणूस आहेत आणि तुमच्यासाठी वेळ बराच काढून देतील. जय हिंद, जय महाराज. चला तर मंडळी, आता आमची ट्रिप पूर्ण झाली आणि थोड्या वेळात ट्रेन येणार आहे आणि आज आम्ही जाणार मुंबईला. म्हणजे आमचा जो स्वप्न होता तो झालं आहे पूर्ण. स्वप्न साकार केला आम्ही आणि दर्शन वगैरे केलं आहे. सगळं दोन ज्योतिर्लिंग, एक धाम दोन्ही पूर्ण करून घेतले आणि आता ट्रेन आले. ट्रेनमध्ये बसू आणि जाऊ. आता द्वारका स्टेशनला आलो. तुम्हाला दाखवतो द्वारका स्टेशन. हा बघा द्वारका स्टेशन आणि आपली पब्लिक. आफ्टर ट्रिप सक्सेसफुली खिच्यात आमच्या आता पैसे काही राहिलेले नाहीत, परंतु आम्ही मेमोरीज इकडनं बरीचशी घेऊन चाललेलो आहोत आणि ध्येय एकच असेल की पुढच्या वर्षी लवकरात लवकर वाराणसी आणि अयोध्या व्हायला पाहिजेत, नाहीतर मग जगन्नाथपुरीला लवकरच भेटायला येत आहोत. तर चला आपला ब्लॉग इथंच थांबूयात आणि आपला पुढचा प्रवास आहे जो तो पूर्ण करूयात. तर चलो. तर मंडळींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.